भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात झालेल्या घोषणांचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत होते। यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये अधिक रोजगार निर्माण होतील, विकासाला चालना मिळेल आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। यामुळे मेक इन इंडिया प्रयत्नांना बळकटी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंधांना प्रोत्साहन मिळेल, असं ते म्हणाले। ऐतिहासिक व्यापार करार निश्चित होणं हा भारत अमेरिका संबंधांसाठी महत्त्वाचा क्षण आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। सखोल आणि व्यापक आर्थिक सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झालाय, असं ते म्हणाले। हा करार सामरिक भागीदारी लक्षणीयरित्या बळकट करेल आणि दोन्ही देशांना आणि त्यांच्या लोकांना मूर्त फायदे मिळवून देईल। या करारामुळे भारत अमेरिका आर्थिक संबंध नवीन उंचीवर पोहोचणार आहेत, असं राजनाथ सिंग म्हणाले। 18% इतक्या लक्षणीयरित्या कमी शुल्कासह व्यापार करार निश्चित होणं हा भारत अमेरिका संबंधांसाठी एक मोठा दिवस आहे। यामुळे अधिक मजबूत व्यापारी संबंध आणि परस्पर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। यामुळे सामरिक भागीदारी अधिक दृढ होईल आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यवसाय आणखी भरभराटीला येईल, असं शहा म्हणाले। तर भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या लोकशाही देशातील लोकांना याचा फायदा होणार आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। अमेरिका आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र आहेत। दोन्ही देश नैसर्गिक मित्र आहेत। एकत्र येऊन भारत आणि अमेरिका शांतता आणि विकासासाठी काम करण्याची प्रचंड क्षमता बाळगतात। अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारामुळे दोन्ही देशांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण होईल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। तर भारत अमेरिका व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर करार आहे। या करारामुळे दोन्ही देशांचे नागरिक आणि उद्योगांना मोठा फायदा होईल, असं वैष्णव म्हणाले। या घोषणांचं अमेरिका भारत धोरणात्मक सहकार्य मंचानं सुद्धा स्वागत केलं आहे। हे एक महत्त्वाचं आणि सकारात्मक पहिलं पाऊल असल्याचं मंचानं म्हटलं आहे। भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं पंतप्रधान